हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे आणि खूप दिवसातून मी आज व्हिडिओ अपलोड करत आहे, कारण आता थोडं बिझी रुटीन होतं आणि या फौजींसोबत आम्ही आलो आहे क्वार्टर्समध्ये। तर आता लवकरच सांगेन आम्ही कुठं आलो, काय गावाकडचे काही व्हिडिओ आहे तर चला म्हटलं शेअर करूया। त्याच्यानंतर इथले आमचे पॅकिंगचे वगैरे किंवा सामान लावायचे भरपूर असे व्हिडिओ आहेत, ते पण मी अपलोड करीन हळूहळू। तर सकाळची वेळ होती, सकाळचं गावाकडलं असं रुटीन असतं। आंघोळ वगैरे झाली, देवपूजा करायची आहे अजून, तर बाकी अजून चहा वगैरे चालले। तर सकाळी गावाकडे कशा प्रकारे रुटीन असतं थोडं मी तुमच्यासोबत शेअर करते, बाकी काही गोष्टी। चला तर मग करूया व्हिडिओची सुरुवात, बघूया आजचं दिवसभराचं रुटीन काय काय आहे। देवपूजना आज पाठीमागं राहिली। आज स्वयंपाकच पहिल्यांदा बनवला, भाकरी वगैरे बनवला, त्याच्यानंतर भेंडी वगैरे बनवली आणि आता इथं मस्त ना कणीस खायचं चालू होतं। कणीस ना गावाकडे भरपूरच असतात आपल्या शेतामध्ये वगैरे, आणि आता आम्ही आलोय तर आम्हाला सगळेजण इकडून तिकडून कणसं वगैरे देत आहेत, पाहुणे वगैरे येतात घरी, ते पण घेऊन येतात, कारण हे सगळं आपल्याला जम्मूमध्ये मिळत नव्हतं। तर गावाकडे आलोय तर भरपूर मस्त असं पोटभर खाऊन घ्यायचं। माझी घरातली सगळी कामं आवरली होती, सगळं रुटीन तर मी काही शेअर करू नाही शकली, कारण जेव्हा मी कामात होते तेव्हा व्हिडिओ घ्यायला कोणच नव्हतं घरी। आणि आता माझं घरात
आणि सासूबाईंची पण भांडी वगैरे क्लीन करून झाली। तर आता आमच्या दोघींसाठी त्यांनी चहा बनवला होता आणि जम्मूतून आल्यापासून ना इकडे ह्या सासूबाईंच्या घरी यायला मला टाइमच नाही भेटलं, कारण घरामध्ये पण काही ना काहीतरी काम चालू होतं। तर चला आज आलो होतो ना तर सासूबाईंनी चहा बनवला। आता आमच्या दोघींचा मस्त चहा वगैरे घ्यायचा चाललाय। कपडे वगैरे धुतल्यानंतर थोडं थकल्यासारखं वाटतं, असा गरमागरम चहा प्यायला मिळाला तर आणखी छान। तर आता इथं आमच्या दोघींच्या गप्पा पण चालू आहेत आणि चहा पण घेत आहे। आणि आमच्या घरापाठीमागच पाणी होतं, त्यामुळे जास्त काही लांब जावं लागत नाही। घराच्या कधी पुढं कधी पाठीमागं असंच पाणी असतं। छान कपडे धुवून होतात आणि खूप छान वाटतं। चला आता चहा वगैरे घेऊन झालंय, कपडे वगैरे बैलांच्या गाड्या वगैरे। तर दोघं मस्त आता बसून एन्जॉय केला त्यांनी। चला आता मी बाकीची घरातली कामं आवरतो, सगळीकडे झाडू वगैरे मारून घेतला आणि मला हॉलमधली आता फरशी वगैरे पुसून घ्यायची होती। त्याच्यानंतर बेडरूम किचन सगळी, आणि हे सगळं आवरायला मला किंमत म्हणजे 1 तास किंवा पाऊण तास तरी जातोच आरामात। तर सगळ्यात लास्टला स्वयंपाक व कपडे वगैरे झाल्यानंतर आरामात मी झाडू आणि फरशी करते। सकाळी एकदा मी झाडू मारलाय, पण सकाळी कसं एवढा क्लीन झाडू मारता येत नाही, जेवढं आहे ना तेवढंच घेतलं होतं। आता एकदम क्लीन झाडू मारला आणि सगळीकडे फरशी, बेडरूम मधली फरशी वगैरे पुसून झाली। त्याच्यानंतर लगेच किचन मधली पण फरशी सगळी क्लीन करून घेतली आणि मला आता बेडरूम मध्ये अजून फरशी पुसायची आहे। तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते। आता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये। व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या। भेटूया अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉग मध्ये। तोपर्यंत बाय बाय। ओके, जय महाराष्ट्र, बाय बाय।